हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हर्ष देखील दाखल झालाय. समोर अनिकेत प्रचंड वेगानं चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळाली. चला बंटीला आपण मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत. त्याला गौरवित करण्यासाठी आदरणीय सन्माननीय अगदी वसई विरार नालासोपारा विधान अध्यक्ष सन्माननीय रहमान भाई, आप आइए, आपके हाथों से यह अवार्ड दिया जाएगा. अगदी नालासोपारा विधानसभा अध्यक्ष सन्माननीय रहमान भाई यांच्या शुभ हातानं आपण बंटीला हा पुरस्कार देतोय. धन्यवाद रहमान भाई. यस पंच वळतायत. इट्स आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22 पंच दर्शवतायत. अभि सर त्यांचा इशारा येत आहेत, ते इंडिकेट करतायत इट्स अ वाईट बॉल. चला दादा जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. पंचांचा डिसिजन ऑन फील्ड डिसिजन दिला गेला. चला ऑन फील्ड डिसिजन रिव्ह्यू नाहीये मित्रांनो, थोडीशी घाई करा. चला ऑन फील्ड डिसिजन पंचांचा निर्णयाला सन्मानजनक राहील. बघा पंचांना निर्णयाला तुम्ही सन्मान करा. मी सातत्यानं असं बघा, क्रिकेट असेल, आयुष्य असेल, आणखी कोणतंही क्षेत्र असेल, त्याला एक नियम लागू होतं. या क्रिकेटच्या पटलावरती मी अनेकदा सांगत आलोय, क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमीच म्हणतोय, हा क्रिकेटचा पटला तुम्हाला एखादा फटका वर आणू शकतो आणि एखादा फटका तुम्हाला खाली देखील आणू शकतो. म्हणून सातत्यानं आपण म्हणतोय ना, ते दोन पंच मैदानाच्या आतमध्ये उभे असतात ना, त्यांचा सन्मान करा. आणि लाडके आयोजक आपलं आयोजन करत असतात ना, त्या आयोजन करत असताना त्या आयोजनामध्ये तुम्हाला सहभागी करतात त्या आयोजकांचा सन्मान करा. बघा 10 मिनिटांचा अवधी दिला जातोय, 10 मिनिटांचा. आयोजकांच्या माध्यमातून कॉल आलाय हंपस. चला आयोजकांच्या माध्यमातून कॉल आलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं सीधी बॅट. नो बकवास, ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है, ये खिलाड़ी अपनी टीम की जरूरत देखता है. ठोकलाय पहिला सिक्सर. अरे आपलं सरकार कोणे. मास्टर अगदी दादांचं गीत देखील आपल्या समोर आल्यात. जिनके शब्दों में है मिठास वो है सबके खास. अगदी महाराष्ट्र राज्य तथा उपमुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळाले. अगदी निष्ठावंत आणि त्यानंतर या जनतेवरती असणारे त्यांचं प्रेम आणि त्यानंतर संपूर्ण ती आपल्याला शोकंकळा पाहायला मिळाली, जिथे मात्र अखंड महाराष्ट्र रडला आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्या समोर आली आहे. अर्थातच आदित्यदादा चषक आदरणीय संतोषदादा पवार त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आपण देखील या.
हेलीकॉप्टर यावेळेस देखील नो लुक, भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं और गेंद बाउंड्री लाइन के बाहर हवे के साथ जाए तो उसे चक्का कहते हैं. ठोकला सिक्सर. राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबती थँक्यू. महाराष्ट्र. 1-0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि रणसंख्या 14 रन्स, 14 धावा पलकावरती आहेत. चला शेवटचा स्पेल, शेवटचा षटक कोणावरती देणार आणि कोण कोणावरती भारी होणार याची देखील चर्चा रगणार. एक बाजूला संघर्ष करतायत लेजंड 11 खामगाव आणि त्याच्या साथीनं त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत टीम. जर आपण पाहिलं तर मात्र मराठवाडी. SP स्मृती मंगलमूर्ती मराठवाडी या संघाला आपल्याला पाहायला मिळतात 14 धावा आहेत, 14 रन्स. चला 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तर शेवटच्या स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती. भूषण मैदानाच्या आतमध्ये आलाय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्लासिकल अंदाजामध्ये. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, फॅन्सी स्ट्रोक पाहायला मिळाला जिथे मात्र डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. स्वीपर कव्हरचा खेळाडू प्रचंड वेगाने आला, बॉलला चेस केले, बॉलची फेक देखील अप्रतिम राहिली आहे आणि 2 धाबा देखील परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 धाबा अधोरेखित होताना पाहायला मिळतात. 2 धाब्यांची बहल देखील होताना पाहायला मिळतात आणि रणसंख्येला देखील आकार येताना पाहायला मिळतात. 16 रन, 16 धाबा पलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल, ओहो आणखीन एकदा बिग हिट लगावण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त, लांबी कमी आहेत आणि नोमॅस लँड मध्ये चेंडू पाहायला मिळाला जिथे मात्र 2 धाबांच्या परिवर्तित केल्या जात आहेत. एकेरी दुहेरीची सांगड सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक बाजूला प्रतीक आहेत, त्याच्या साथीनं अनिकेत आहेत. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आले आहेत. थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी राहिली आहेत कारण उपंत फेरी आहेत. हा मॅच महत्वाचा आहे. करो या मरो ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि त्याच्याकरिता हे 2 बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतात. हॅलो हॅलो. कारण बिग मॅच आहेत, बिग फाईट आहेत, बिग लढत आहेत. यस. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. आणखीन एकदा अलन विथ द कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. एक कोणाबी सभा पलकावरती 19 रन्स. आदरणीय संकेत दादा पवार त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. संकेत पवार आपण देखील आपला देखील यथोचित सन्मान करणार आहोत. चला आणखीन एक ग्रँड फिनाले बाकी आहेत, त्या अनुषंगाने घाई करा थोडीशी. ओहो बादशाह रॅडर मध्ये आलात, बादशाह रॅडर मध्ये आलात आणि परफेक्ट टाइम देखील केलात. अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय वागानं. सिक्सर. मास्टर षटकाराला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या सपाट्यानं माड होताना पाहायला मिळत आहे. 25 धावा पलकावरती आहेत. अगदी शेवटचा एक चेंडू शेष आहे. 2-2, 1 आणि 6 हा इक्वेशन समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. भूषणचा स्पेल पाहायला मिळतात जिथे मात्र 4थ्या बॉलवरती आक्रमकता पाहायला मिळाली आणि 4थ्या बॉलवरती चला शेवटचा बॉल. भूषण गोलंदाजी मार्क वरती आहेत. शेवटचा बॉल. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा भूषण येतात. ओहो शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमकता स्वीकारली आहेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट राहिल्यात. क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप चांगला राहिलाय, बेकी चांगली राहिली आहेत. विकेट 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 हवी आहेत.
आणि जीवाची आकांक्षा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 बॅटर करतायत आणि शेवटीला विकेट सेक्रिफाईस होत्यात. पूर्वार्ध संपलात. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्यात. 2 मधून 3 मध्ये कन्व्हर्टेशन पाहायला मिळत आहे. 3 मध्ये परिवर्तन केले गेले आहेत आणि रणसंख्या 28-29 धाबांचं लक्ष आहे. चला येणारे 10 चेंडू आहेत. 29 धाबा आहेत. दादा 4थ्या धावेवरती आउट झाले आहेत. चला येणारे 10 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 29 धाबा आहेत. 10 मध्ये बनवायचे 29. चला चला लेजेंड 11 खामगाव उतरा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. चला थोडीशी घाई करा प्लीज. त्यांची हात मिळवणी केली. त्यानं शांततेला अर्थ दिला. ज्यांच्या नजरेत ही निर्णय पेटत होते त्यांनी महाराष्ट्राला वेगळा वेग दिला. अगदी तथा अजितदादा पवार आणि अजितदादा चषक 2026 वसई विरार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानानं अर्थातच अजितदादा पवार चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम हा अभूतपूर्व बहुयामी बहुचर्चित. चला येणारे 10 चेंडू आहेत आणि विजयाकरिता समीकरण इक्वेशन 29 धाबांचं आहेत. चला चला थोडीशी घाई करा प्लीज. चला लेजेंड 11 खामगाव थोडीशी घाई करा प्लीज. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये एजे आणि त्याच्या साथीनं सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला एजे आणि सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रतीक गोलंदाजी मार्क वरती आलाय. अगदी नियाज भाई त्यांचा देखील मुलगा त्यांचा चिरंजीव देखील अगदी लेदर बॉल मध्ये पदार्पण करतायत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपणास देखील असतील. आणि तुमच्या स्वागताकरिता स्वागत से करेंगे स्वागत सांगितलं बॅटरनं एजेनं आणि हा एजेचा ब्रँड बॉल सीमा पार
पहिल्याच बॉलवरती सनिया मनिया बोर खायला गोड आणि या बॅटरनं सुरुवात केली आहे ताबडतोड सिक्सर. धावांचं लक्ष आहे 29 धावांचा पाठलाग आहे. दुसऱ्या बाजूला बाशाब आहेत आणि एका बाजूला पाठलाग करतायत. आता हे संघर्ष हे द्वंद्व सुरू आहेत. आणखीन एकदा वॉट्स अगेन क्षेत्ररक्षक आहेत. 13 का पुल 17 का माला झुकेगा नहीं बुरी नजर वाला और ठोक डीजे वाला. उपयोग नाही रे. थँक्यू डीजे मास्टर. आणखीन एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन न खेळण्याचा प्रयत्न, पुढे साळसावून खेळण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर अगदी गोलंदाजी करत असताना प्रत्येकीनं पाहिलं बॅटर थोडंसं शफल होत आहेत आणि शफल होत असताना डान्सिंग डाऊन जास्तीचे स्ट्रोक खेळत आहेत आणि स्लोवर चेंडू हाताळला. बरोबर अगेन्स्ट द टर्न करत असताना कमबॅक दर्शवला. तिसऱ्या बॉलवरती त्यानं पदार्पण करत असताना त्याच्या अंगी असणारी ती गुणवत्ता त्यांना दाखवली गेली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. सफल झाले आता मैदानाच्या आतमध्ये आणि जमिनीत पिकवतो लसूण आणि मुळा आणि फटका येजेचा नाद खुळा सिक्सर. वेळेस भान ठेवलेलं, जिंकणं हरणं दुय्यम ठरवून कामाला प्रथम स्थान दिलेलं. अगदी हा डीजेच्या माध्यमातून सातत्यानं अजितदादा पवार यांचं गीत आपल्या समोर येत आहेत आणि खऱ्या अर्थानं किंबहुना याच्यासाठी चर्चा होते की हा चषक देखील त्यांच्या नावाचा राहिला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं तीर से सामान छू लिया आसमान और बीच मैदान के ऊपर बल्लेबाज खड़ा है सीना थान. त्यानं ठोकलाय सिक्सर. तर देणार नाही. बघा आयोजकांच्या माध्यमातून मराठवाडी संघ आपणास विनंती करतोय दादानू, प्लीज लक्ष द्या. आपण लाईव्ह खेळतोय. आयोजकांच्या तुम्ही सन्मानाचा स्वीकार करा. आडवा पाटणं अगदी मैदानाच्या आतमध्ये हा पण पूल करत असताना पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल अँड डिलायटेड पूल महेंद्र सिंग स्टाईल सामना